हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, मी आहे प्रणिता आणि स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे प्रणिताच ब्लॉग नाता आपुलकीचं। तर सगळ्यात अगोदर सगळ्यांना गुड आफ्टरनून, कारण वेळ झाली आहे दुपारची, म्हणजे 12 वाजून गेले आहेत। पण ना सकाळपासून धावपळ चालली होती, तर म्हटलं व्हिडिओला सुरुवात आज थोडी उशीरच करू, म्हणून मग उशिरा थोडी सुरुवात केली। डोळ्यात थोडं पाणी दिसत असेल कारण इथे ना कांदा कापून ठेवला आहे। त्या कांद्याची थोडीशी कडू येते मला, आणि इकडे कढई ठेवली कारण मला भाजी करायची आहे। तर मी शिमला मिरचीची भाजी करणार आहे। इथे मिरची कापून ठेवली, शिमला मिरची आणि कांदा वगैरे कापून ठेवलं सगळं। तर चला आता व्हिडिओची सुरुवात तर झाली आहे। तर आजचा दिवस तुम्हाला सुखा समाधानाचा आनंदाचा जावो ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि भाजी वगैरे टाकते। याच कढईमध्ये सकाळी कोबीची भाजी केली होती, आता ती कोबीची भाजी डब्याला वगैरे दिली आणि थोडीशी एक घासाची उरली होती, मग ती काढून ठेवली आणि त्याच्यातच आता शिमला मिरची टाकते, कारण आता दुपारच्या जेवणाला फक्त आधी आणि मीच आहे, बाकी सगळे डबे वगैरे गेले। आणि त्यानंतर आता आम्हाला ही भाजी करते, पोळ्या वगैरे सगळं झालेलं आहे, दाखवते तुम्हाला। तर बघू शकता सकाळी पोळ्या वगैरे झालं आणि थोडंसं डाळ भात केला, त्यानंतर आता ही भाजी टाकते आणि बाकीची खूप तयारी। आज ना खूप सारे कामं आहेत, त्याच्यामुळे आता पुढे काय काय कामं आहे, कारण की बाहेर पण जायचं आहे, गावात काही उद्या आपल्याला प्रवासाला जायचं आहे, त्यासाठी काही वस्तू घ्यायच्या आहेत। तर कुठे जायचं आहे, काय जायचं आहे ते सगळं तुम्हाला कळेल व्हिडिओमध्ये, तर त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पुढे नक्की बघत राहा। आता मी पटकन भाजी टाकते, म्हणजे आम्हाला पण जेवण करायला, आणि अजून भांडी वगैरे सकाळची तशीच आहे बघू शकता। तर ही भांडी वगैरे पण घासायची आहे, आणि हे डबे बघू शकता तुम्ही, असं वाटतंय की शोसाठी ठेवले की काय, सगळी ग्रॉसरी संपली आहे त्याच्यातली, आणि ग्रॉसरी पण आणायची आहे। तर ते पण आता मग पण हे डबे घासून आणि मग भरायची त्याच्यामध्ये, त्याच्यामुळे ना आता आजचा आणि उद्याचा दिवस जाऊ द्यावा लागेल, आणि त्यानंतर परवा मग मी ग्रॉसरी आणून ठेवेल, पण फक्त डबे वगैरे घासून परवा, आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये भरेल। तर चला आता इकडे माझं तेल पण तापलं आहे, तर मी पटकन आता माझी भाजी टाकून देते। तर चला तुमच्याशी बोलत बोलत मस्त तेल पण आपलं कडकडीत तापलं आहे, त्याच्यामध्ये जिरे मोहरी टाकले। या अगोदर पण मी शिमला मिरचीची भाजी जी आहे ना ती बराच वेळा शेअर केली आहे। मी 2 ते 3 प्रकारची शिमला मिरची करते, तर त्यापैकी एक अशी असते म्हणजे जी माझ्या मते सगळेच करत असतील अशी। तर त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा जो आहे ना तो टाकला, कांदा चांगला परतून घ्यायचा, आणि एक जी शिमला मिरची आहे ना ती आपलं डाळीचं पीठ भुरळून करते। एक शिमला मिरची जी आहे ना ती थोडीशी अशी वेगळ्या टाईपची असते, म्हणजे आंबट गोड जी म्हणतो ना आपण तशी। तर अशी 2-3 प्रकारची शिमला मिरची मी करत असते, तर छान लागते कधी कधी, आणि शिमला मिरचीमध्ये खूप सारे विटॅमिन्स असतात, त्याच्यामुळे ना ती शरीराला पण चांगली असते। तर आता इथे मी कोथिंबीर आणि कढीपत्ता जो आहे ना तो बारीक कापून घेतला, म्हणजे कढीपत्त्याचा पण आपल्या शरीराला तुम्हाला माहितीच आहे खूप सारा उपयोग असतो, अगदी केसांपासून तर स्किनपर्यंत, किंवा आपल्या शरीरातले जे कॅन्सरचे जंतू वगैरे असतात ना तर त्यांनासुद्धा कढीपत्ता म्हणजे नष्ट करतो, त्याच्यामुळे कढीपत्ता आपल्या शरीरात खूप चांगला असतो। म्हणून मग तो निवडून काढण्यापेक्षा ना तो असा बारीक कोथिंबीरमध्ये कापून टाकला ना तर मग तो आपल्या पोटात पण जातो आणि निवडून टाकण्याचा प्रश्नच नाहीत। तर कढीपत्ता कोथिंबीर चांगलं परतून घेतलं कांद्यामध्ये, आणि त्यानंतर आपले बेसिक मसाले जसं धना पावडर, जिरा पावडर, पुन्हा लाल मिरची पावडर, आपली कलरची लाल मिरची, आणि थोडासा अगदी काळा मसाला टाकला मी त्याच्यामध्ये। तर ते सगळं टाकून आणि त्यानंतर आपली शिमला मिरची जी आहे ना ती स्वच्छ धुवून आणि त्याच्यामध्ये टाकली, आणि छान असं परतून घ्यायचं, म्हणजे ना जो मसाल्यांचा फ्लेवर आहे ना तो सगळा त्या मिरचीला बसतो, आणि त्यानंतर चांगलं परतल्यानंतरच त्याच्यामध्ये पाणी टाकायचं। आता ही जी भाजी आहे ना ही खूप पाणी टाकून चांगली नाही लागत, थोडीशी लपथप असली ना तर सुंदर लागते, त्यामुळे मी अगदी अंगाशी असा रसा म्हणतो ना आपण तसं धरलं, म्हणजेच लपथप केली थोडीशी। एक उकळी फुटल्यानंतर त्याच्यामध्ये मी दाण्यांचा कूट टाकला, आणि म्हटलं आता भाजी उकळते तोपर्यंत ना इकडे यांनी रात्री भाज्या आणलेल्या होत्या, तर त्या सगळ्या भाज्या बाहेर काढून ठेवते, कारण ना निवडायच्या आहे सगळ्या भाज्या। तर तुम्ही म्हणाल एवढ्या मेथीच्या जुड्या, 4-4 मेथीच्या जुड्या दिसत आहेत तुम्हाला, तर या सगळ्यांना प्रवासासाठी, म्हणजे प्रवासात आम्ही आता जास्त माणसं आहोत, त्याच्यामुळे ना भाजी करून न्यायची होती, आणि आपण ज्या पण देवाला चाललो ना तर तिथे नैवेद्य वगैरे पण द्यायचा होता, त्याच्यामुळे मी जरा जास्तीच्या भाज्या मागवल्या होत्या। आता याच्यातली एक आईला पण जाणार आहे, आणि त्यानंतर बाकीच्या सगळ्या निवडून आणि शिजवून घ्यायच्या। आता एवढ्या जुड्या निवडायला तुम्हीच विचार करा मला किती वेळ लागणार आहे, पण ना आता त्या काढून ठेवल्या बाहेर। आणि इकडे बघू शकता श्रावणी घेवडा, ज्याला आपण बीन्स म्हणतो ना तर ते, तर हे पण न्यायचं आहे डब्यालाच आम्हाला उद्यासाठी टिफिनला।
आणि माणसं भरपूर असल्यामुळे ना थोडं भाज्या व्यवस्थित असल्या ना सगळ्या तर छान वाटतं. तर चला ते सगळं तर काढून ठेवलं. त्यानंतर लसणाची पात पण बघितली असेल तुम्ही त्याच्यामध्ये, तर ती पण चटणीसाठी आणली होती आणि हे सगळं काढून ठेवलं. तोपर्यंत मस्त आपली भाजी पण शिजली. आता लगेच आम्ही जेवायला बसतो, कारण ना गरमागरम आहे तोपर्यंत जेवण पण होईल म्हटलं. आणि ना जेवणासाठी आधी बसला होता अगोदरच, पण त्याला म्हटलं मी पण लगेच बसते, कारण ना एकटीला मग नंतर एवढं जेवण नाही जात. कोणी जेवणाबरोबर असलं ना आपल्याला, म्हणजे जेवणाला कंपनी द्यायला कोणीतरी असलं ना तर जेवण पण छान जातं. आणि मस्त पुढेच सगळं घेऊन आले, म्हणजे सिरियल बघत बघत छान असं जेवण होईल आपलं. तर एक माझं बरं आहे की साक्षी जाते कॉलेजला, पण आधी येतो तोपर्यंत, त्याच्यामुळे ना बरोबर कोणीतरी असतं. मग दिवसभर एकटी असले ना तर खरंच सांगते खूप बोर होतं मला. त्याच्यामुळे ना एक गेलं तर एक येतं ना. साक्षी जाते लवकर, पण मग तोपर्यंत साक्षीचे पप्पा असतात, मग ते जातात तोपर्यंत आधी येतो. त्यामुळे ना मस्त दिवसभर माझ्याबरोबर कोणी ना कोणी असतं, त्याच्यामुळे एकटं पडायला होत नाही. आणि एकटी असले ना तर जेवणावर त्याचा परिणाम होतोच, कारण आपण कसं असतं गृहिणी, जे आवरत बसलो ना तेच आवरत बसतो. मग त्या आवरण्याच्या नादामध्ये ना आपलं जेवणाचा टाईम निघून जातो, सगळं निघून जातं. भूक खूप लागते, पण आपल्याला असं वाटतं हे आवरलं की मग करू जेवण, ते आवरलं की मग करू जेवण, असं होतं. आणि कोणी बरोबर असलं ना तर त्याच्या ओढीने बरोबर आपण लगेच सगळे जेवायला बसतो. तर इथे दुपारचे माझ्या स्टार प्रवाहाच्या सिरियल असतात आवडीच्या, 2-3 सिरियल बघत असते मी त्या स्टार प्रवाहावरच्या. तर त्या सिरियल बघता बघता मस्त जेवण चाललं होतं आणि खूप शिमला मिरची सुंदर झाली होती. घाई टाकली ना तर भाजी आणखी लज्जतदार होते. तर थोडंसं म्हणजे डाळ भात पण केला होता सकाळी. डाळ भात, शिमला मिरचीची भाजी आणि थोडीशी कोबीची भाजी होती, ते सगळं घेतलं होतं. आणि त्यानंतर मस्त असं जेवण केलं. भांडी सगळी गोळा करून ठेवली. पण अगोदर हा जार मला घासायचा होता, तर झाडांना पण पाणी घालायचं होतं सकाळी, पण म्हटलं हा जार घासण्यासाठी नळी लावावीच लागणार आहे ना, तर मग त्याच्यामुळे झाडांना पाणी घालायला मग ते आतून पाणी वाहण्यापेक्षा ना नळी लावली ना तर सगळ्या झाडांना व्यवस्थित असं पाणी जातं. आणि थोडं आता धूळ खूप होते ना, त्याच्यामुळे जरा स्टाईलवरून वगैरे बाल्कनीच्या मारता येतं पाणी, म्हणून मग नळी लावलेली कधीही परवडते, म्हणजे पाईप पण तुम्ही म्हणत असाल त्याला. तर त्यामुळे आता हा जार जो आहे ना तर हा आम्हाला प्रवासासाठी बरोबर न्यायचा आहे, म्हणून मग मी म्हटलं तो स्वच्छ घासू, कारण एरवी त्याचं काहीच काम नसतं खाली ना, म्हणून मग तो वरती ठेवून दिलेला होता. आता तो काढला. आधीला म्हटलं मला अगोदर तो काढून दे, कारण खूप वरती म्हणजे माळ्यावर ठेवलेला होता, त्याच्यामुळे तो शिडी वगैरे घेऊनच काढावा लागला. मग आधीने तो काढून दिला. आता स्वच्छ त्याला मस्त विम बारचं लिक्विड लावून आहे ना सुंदर असं घासून काढते, जेणेकरून थोडंसं असं काही वास वगैरे खूप दिवसांचा बंद होता ना, त्याच्यामुळे वास वगैरे काही जर येत असेल ना तर तो निघून जाईल. आणि उन्हामध्ये वाळत घातला ना तर उन्हामध्ये कडकडीत वाळला की सगळा वास त्याचा निघून जाईल. वास तसा येत नाही, पण मग तरी पण आपली एक शंका असते की नाही गृहिणींची, त्यामुळे म्हटलं चला आता हा स्वच्छ घासू. आणि ऊन आहे तोपर्यंत मस्त उन्हात पालथा घालून ठेवू. आणि तुम्ही साईडला बघत असाल गोधडी पण ही सकाळी धुतली होती, तर ती पण उन्हामध्ये टाकली. आता हिवाळा तर अजून संपला नाही आहे, पण ना इतकं कडकडीत ऊन पडतं दुपारी, तर काही वाळवायचं वगैरे असेल ना तर मस्त असं ऊन पडतं, पण ना बाहेर निघायला नको वाटतं, कारण उन्हाचा तडाखा एवढा वाढला आहे ना आता. यावेळेस ना म्हणावी अशी थंडी पण नव्हती, आणि म्हणावा असं आता आपण म्हटलो ना पाऊस, तर पावसाळासुद्धा म्हणावा असं नव्हता. तर ऊन मात्र असं पडलं आहे ना तर असं वाटतं की अक्षरशः असं मार्च महिन्यात वगैरे जसं ऊन असतं ना तसं कडकडीत ऊन पडलं. बाहेर निघायला अक्षरशः नको वाटतं. त्यामुळे ना उन्हामध्ये घरातलं काही आवरायचं वगैरे असेल ना तर ते बरं पडतं, असं म्हणजे ऊन दाखवून वगैरे ठेवता येतं. आता आपलं जे अंथरुणं पांघरुणं वगैरे जे असतात ना ते पण धुवायला सुरुवात केली तरी काही हरकत नाही, म्हणजे कसं उन्हाचं एकदा उन्हात वाळवून आणि व्यवस्थित ठेवलं तर मग नंतर टेन्शन नाही राहत. तर तसंच आता हा जार वगैरे मी ठेवते. पण आज तर काही मला बाकीचं सगळं करायला वेळ नाही, कारण की तुम्ही बघितलंच असेल इतक्या मोठ्या मोठ्या भाजीच्या जुड्या आहेत, त्या सगळ्या भाजीच्या जुड्या निवडायच्या आहे, त्याची मी एकटी नाही निवडणार. मी नितिशाला वगैरे आवाज देईल आणि ती पण मला थोडंसं निवडू लागेल, कारण तिला पण माहिती आहे ह्यांना जायचं आहे देवाला, त्याच्यामुळे ती मला बोलली होती मदत करेल. तर म्हटलं आता माझं हे सगळं आवरलं ना तर तिलाच आवाज देऊ, म्हणजे कसं 2 हातांना जोडी 2 हात असले ना तर पटपट सगळं आवरून पण होतं. तर आता बघा माझा जार वगैरे स्वच्छ घासून ठेवला आणि आता लगेच मी हात गॅलरी पण धुवून काढते, म्हणजे कसं झाडांना पाणी वगैरे टाकून आणि बाल्कनी पण धुतली ना तर मग एक काम असं हातावेगळं होत चालतं आपलं, म्हणून मग लगेचच एकदा नळी लावली ना तर मग बाकीचे सगळे कामं पण आवरून घेते मी. जेवढे पाण्याखालचे कामं आहे ना तर ते सगळे आवरून घेते. आणि पिठाचा डबा पण मला धुवायचा होता, तो पण मी अगोदर धुवून ठेवला. आता तो पण उन्हात पालथा घालून
बनवून ठेवते आणि त्यानंतर आता हे जार वगैरे झालं तर सगळं असं आवरून सावरून आणि बाकी बसलं ना तर मग छान वाटतं, कारण की पुढची कामं करायला पण आपण मोकळं राहतो. आणि मला गावात पण जायचं होतं, जसं उद्याचं आम्हाला जाण्यासाठी ज्या ज्या वस्तू आहेत ना त्याची सगळ्यांची लिस्ट बनवून ठेवली, म्हणजे ना वेळेवर गावात गेल्यानंतर काय होतं, विसरायला होतं असं काय घ्यायचं, म्हणजे एखादी वस्तू तरी राहून जाते गडबडीमध्ये. त्याच्यामुळे ना मी लिस्ट करून ठेवली आणि ती लिस्ट घेऊन जाणार आहे, म्हणजे सगळ्या आठवणीने वस्तू येतील. देवीला जायचं आहे, देवाला जायचं आहे, त्याच्यामुळे ना तिथल्या आता आपण वर्ष 2 वर्षातून 4 वर्षातून एकदा जातो. म्हणजे आता मी तर साधारण मला जाऊन बरेच वर्ष झाले. त्यानंतर कोरोना म्हणजे लॉकडाऊन वगैरे लागलं, त्याच्यामुळे माझं जाणंच झालं नव्हतं. म्हणून मग आता खूप वर्षांनी चालले, म्हणजे लॉकडाऊन खोलल्यानंतर पण आहे ना आता जवळजवळ लॉकडाऊन खोलून 2 वर्ष होत आली, पण तरी जाणं नाही झालं. आणि एखादी गोष्ट जर आहे ना मागे पडली ना तर मागेच पडते. म्हणून मग मी अगोदर म्हटलं चला आता आपण जाऊन येऊ पटकन. आणि पण मग जायचं म्हटलं ना तर सगळी खूप तयारी करावी लागते. तिथले नेण्याच्या वस्तू वगैरे हे सगळं गावातून आणणं वगैरे हे सगळं झालं पाहिजे. म्हणून मग मी सगळी लिस्ट करून ठेवली, हे सगळं धुवून घेतलं, भाजी निवडली नितिशाबरोबर आणि त्यानंतर निघाले मी गावात. तर आता इथे सगळ्यात अगोदर आले ना मी देवाचं इथे छोटं छोटं म्हणजे सगळं अगदी बारीक निरीक सामान जे असतं ना देवाचं, ओटी भरण्याचं वगैरे ते सगळं सामान इथे भेटतं. अगदी कुठे जाण्याची गरज नाही, इतकं छान दुकान आहे हे. धूपपासून तर अगदी मोठ्या मोठ्या वस्तू म्हणजे नारळ वगैरे सगळं मिळतं. तर म्हणून मग याच दुकानात आले, म्हटलं या दुकानातून बऱ्याच वस्तू घेऊ. अजून मला देवीसाठी म्हणजे नऊवार पातळ वगैरे पण घ्यायचं होतं, ते काही या दुकानात मिळत नाही बरं का. पण मग बाकीच्या ज्या वस्तू असतात ना बऱ्याच, ते सगळं तिथे घेतल्या. आणि त्यानंतर बघा या दुकानात आले, इथे सगळे देवीचे नऊवार पातळ वगैरे मिळतात. आणि देवासाठीचे कपडे वगैरे जे असतील ना म्हणजे धोतर पान वगैरे आपण म्हणतो ना, तर ते सगळं या दुकानात मिळतं. तर म्हणून मग या दुकानात आले आणि या दुकानात पण मग देवीसाठी आपण कसं आता आपल्याला एखादी साडी घ्यायची म्हटलं ना तर चांगलीच घेतो, तसं देवीसाठी पण ना घेताना कधी मागे पुढे बघायचं नाही. कारण आपण बघा स्वतःसाठी नेहमीच खर्च करत असतो, पण देवासाठी खर्च करायचं म्हटलं ना तर आपण खूप बार्गेनिंग करतो कधी कधी. तर तसं करू नका ताईंनो. जर आपण देवाला वर्षातून 4 वर्षातून एकदा जात असू ना तर नक्की देवासाठी मनमोकळा पैसा खर्च करा. मी असं नाही म्हणणार की तुम्ही बजेटच्या बाहेर जाऊन सगळं घ्या, आपल्या बजेटमध्येच घ्या. पण कधी कधी आपण काय करतो, कुठे देवी खरंच नेसणार आहे ती साडी असं म्हणतो. पुजारी तिथे घेतात आणि कोणाला तरी देऊन टाकतात किंवा निलाव करतात, बऱ्याच देवस्थानांवर करतात असं. पण आपण तो विचार करायचा नाही. आपण पूर्ण आपल्या श्रद्धेने द्यायचं, मग ते तिकडे काही पण करू, ते त्याचा निलाव करो किंवा देवीला खरोखर नेसवता साडी की नाही याचा पण विचार करायचा नाही. जेणेकरून ना आपला भाव महत्त्वाचा. मी नेहमीच म्हणत आले, देव भक्तीचा भुकेला असतो. आपला भाव काय आहे देवाच्या प्रती त्याचा भुकेला असतो देव. त्याच्यामुळे ना देवाला घेताना कुठलाच बारीक विचार करायचा नाही. तर मी पण आहे ना त्यातल्या त्यात चांगली साडी काढण्याचा प्रयत्न केला. आणि इथे त्याच दुकानाच्या बाहेर ना असा स्टॉल लागलेला होता मस्त. बघा तिथे इतक्या सुंदर सुंदर मूर्त्या आहे, गाय वासरूची मूर्ती वगैरे. मला ही मूर्ती घेण्याची खूप इच्छा आहे, पण काय माहिती नाही कधी योग येतो त्या मूर्तीचा. तर इथे छान छान असे छोटे छोटे गंगाळे पण होते, जेणेकरून आपण ना देवापुढे असं फुलं वगैरे टाकून त्याच्यात पाणी ठेवून आणि फुलं वगैरे टाकतो नाही का, तर तसं ठेवू शकतो असं. आणि ते झालं. त्यानंतर पुढे गेले मी बांगड्यांच्या दुकानात, कारण देवीसाठी बांगड्या वगैरे पण घ्यायच्या होत्या. म्हणजे जसं आपण म्हणतो ना की साडी चोळी आपण असं सगळं घेतो, तर तसं देवीसाठी बांगड्या घ्यायच्या होत्या. देवीसाठी बांगड्या घेताना नेहमी 9, 12 अशा पद्धतीने बांगड्या घ्यायच्या. तर देवीच्या बांगड्या वगैरे घेतल्या. त्यानंतर घरी आले. घरी येण्यासाठी पण खूप उशीर झाला. आता हे सगळं करत करत ना लेट होत होतं, कारण आजचा दिवस ना खूप हेक्टिक होता. म्हणजे सगळी तयारी करायची, उद्या लवकर निघायचं होतं पहाटे. त्याच्यामुळे ना उद्यावर काहीच ठेवायचं नव्हतं, सगळं आजच करायचं होतं. त्याच्यामुळे ना घरी आल्यानंतर लगेच हे थोडंसं तूप वितळवलं. गाईचं तूप होतं, गाईचं तूप वितळवलं आणि त्यामध्ये वाती ज्या आहेत ना फुलवाती असतात आपल्या, त्या फुलवाती सगळ्या करून टाकल्या, म्हणजे ना बरोबर न्यायला पण सोप्या पडतील. आता रात्रभर मी आहे ना हे चॉपर घेतलं, ह्या चॉपरवर त्या फुलवाती भिजवून ठेवल्या ना तर रात्रीपर्यंत, आणि रात्री बरीच थंडी पडते त्याच्यामुळे त्या अशा थोड्याशा गोठतात. आणि गोठल्यामुळे त्या नेण्या पण म्हणजे कॅरी करणं आपल्याला सोपं पडतं. कारण असं तूप न्यायचं मग वाती वेगळ्या न्यायच्या म्हटलं तर मग सगळं तूप खाली गळतं डब्यातून. त्याच्यामुळे ना सगळं आपलं बॅगमधले कपडे वगैरे खराब होण्यापेक्षा ना हे सोपं पडतं. म्हणून मग आणि तिथे आरती करायची होती, म्हणजे जसं पूर्णाच्या आरत्या करतो ना आपण, तर तसं करायचं होतं. म्हणून मग मी ह्या सगळ्या वातीनं आता व्यवस्थित अगोदर अशा सगळ्या भिजवून घेते. तुम्ही बघू शकता वाटीमध्ये मी थोडंसं वितळून तूप घेतलं. सोपं आहे, बऱ्याच जणींना येत असेल हे.
तर कोणी कोणी फ्रीजमध्ये पण करतं, पण ते फ्रीजमधल्या काय होतं वाती थोड्याशा अशा तडतड करतं जळताना, थोडंसं पाण्याचं त्याच्यात अंश येतो ना त्याच्यामुळे. म्हणून मग ना मी या चॉपरवरच अशा रात्रभर ठेवून देणार आहे, जेणेकरून त्या सकाळपर्यंत छान अशा गोठून राहतील मस्त. आणि अगदी सोपं आहे, म्हणजे जसं बाजारात ना रेडीमेड फुलवाती मिळतात, त्यांना फक्त आपल्याला थोडासा शेप द्यायचा असतो आणि तो शेप दिल्यानंतर फक्त आता तुम्ही बघू शकता खालचा जो गोलाकार भाग आहे ना त्याला थोडा असा बसका आकार देण्याचा प्रयत्न करायचा आणि तुपामध्ये भिजवायच्या. तुपामध्ये भिजल्यानंतर थोडंसं अगदी 2 ते 3 मिनटं ठेवायचं, म्हणजे तूप त्याच्यामध्ये मुरतं. म्हणजे तुम्हाला माहितीच असेल की कापूस जो आहे ना तो तूप असं शोषून घेतो, म्हणजे मग वात आपली भरपूर अशी जळते. आणि मला या वाती करायच्याच होत्या, कारण की सकाळी तुम्हाला माहिती महादेवाच्या मंदिरात जाते ना, तर तिथे पण मला वाती हव्याच होत्या. तर आज करू उद्या करू, तर म्हटलं चला आता इथे बाहेर जाण्याच्या निमित्ताने ना वाती जास्त करणार आहे, तर मग म्हटलं आता या 50 वाती तरी मी करणार आहे. मोठं पाकिट घेऊन आले होते मी फुलवातींचं, म्हणजे जसं लागेल ना तसं करता येतं. मग तर आता इथे मी ना जवळजवळ 50 वात ज्या आहे ना त्या फुलवात सगळ्या तुपामध्ये भिजवून घेते आणि त्यानंतर त्या सगळ्या अशा चॉपरवर मस्त ठेवून देते, म्हणजे ते त्याच पद्धतीच्या अशा गोटात बसक्या. तर चला आता या सगळ्या वाती करून घेते मी पटपट. तर चला तुम्ही बघितलंच असेल सगळ्या वाती होत आहेत आपल्या मस्त हळूहळू आणि व्यवस्थित होत आहेत. त्याच्यामुळे ना आता या वाती सगळ्या करून झाल्या की पटकन ती भाजी जी निवडून ठेवली ना ती भाजी धुवून घेणार आहे आणि थोडीशी कापून घेणार आहे, म्हणजे ती ना खाताना अशी मेथीची भाजी कशी एकात एक खूप ॲब्झॉर्ब होते, खाताना थोडा प्रॉब्लेम येतो, त्याच्यामुळे ना वाढायला पण व्यवस्थित वाढता आली पाहिजे. म्हणून मी थोडीशी ती कापून घेणार आहे आणि रात्रीच कापून ठेवणार आहे, म्हणजे सकाळी धावपळ होणार नाही, कारण सकाळी मला पूर्णाचा नैवेद्य करायचा आहे. त्याच्यामुळे ना खूप वेळ होईल, म्हणून मग सगळी तयारी जी आहे ना मी ती रात्रीच करणार आहे. तर चला आल्यानंतर फुलवाती वगैरे केल्या आणि सगळी उद्याची तयारी. तर उद्या कुठे जाणार आहे ते मी उद्याच्याच व्हिडिओमध्ये सांगेल, पण त्यासाठी काय काय आणलं ना तर तुमच्या थोडंफार लक्षात येईलच की वेणी आहे देवीसाठी, जी वेणी आपण घालतो ना ती, आणि हे सगळे देवीचे अलंकार. जसे 11 अलंकार न्यावे लागतात ना देवीला, तर त्यापैकी काही अलंकार असतात आणि 11 अलंकार म्हणजे याच्यात 11 नसतात, त्याच्यात वेगवेगळे प्रकार असतात. त्यानंतर या खोबऱ्याच्या वाट्या देवीची ओटी भरण्यासाठी, नारळ. तुमच्या लक्षात आलंच असेल की आता देवीला जायचं आहे, पण कुठल्या देवीला जायचं काय वगैरे हे सगळं तुम्हाला उद्या व्हिडिओ बघायला तेव्हा लक्षात येईलच, पण त्यासाठी उद्याचा सुद्धा व्हिडिओ कंटिन्यू करा. तर ही देवीसाठी साडी आणली, ती तुम्हाला दाखवलीच होती. तर आपण जेव्हा पण देवीला साडी घेतो ना तर ती नेहमी 9 वारच साडी घ्यायची, कारण देवीला आपलं 6 वार साडी चालत नसते, त्याच्यामुळे देवीला नेहमी 9 वार साडी घ्यायची. आणि त्यानंतर इथे फुलं आणले, हे पिवळे फुलं. पिवळे असं काही नाही, म्हणजे कुठलेही फुलं फक्त आणायचे होते, पण पिवळे मला छान दिसले. आणि ओटीसाठीचं हे पंचखाद्य. त्यानंतर इथे हा पानाचा विडा देवीसाठी, देवीला पण जायचं आहे आपल्याला आणि देवाला पण जायचं आहे. त्यानंतर हा खण जो त्याच्यामध्ये येतो, पण खण हा नेहमी वेगळा द्यायचा देवीला, त्याच्यामुळे हा वेगळा खण आणला मी. आणि एवढं असं सगळं सामान आणलं. त्यानंतर आता इथे ही बॅग जी आहे, ही बॅग आहे ना, तर ही बॅगमध्ये सगळं हे सामान टाकणार आहे आणि बाकी आम्हाला अजून काय काय न्यायचं ना ते सगळं मी त्या बॅगमध्ये टाकणार आहे. तर आम्हाला ही सगळी तयारी करायची, प्लस स्वयंपाक पण करायचा आहे अजून, कारण की आता सगळं दिवसभराचं एवढं आवरल्यानंतर ना खूप भूक लागली, त्याच्यामुळे आता मी पहिले स्वयंपाक करते आणि बाकीचं सगळं जी काही तयारी ती त्याच्यानंतर करते. पण इथेच माझ्या व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ जर आवडला असेल ना तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो, ज्या काही व्हिडिओ आपले नव्याने बघतायत ना तर त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला बाय आणि श्री स्वामी समर्थ.